हाय हॅलो नमस्कार. मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते. तर चला, मार्गशीर्ष महिन्यातला आजचा शेवटचा गुरुवार आहे आणि सर्वच ताईंची आजची सकाळची लगबग देखील चालू असणार आहे आणि खूप जास्त धावपळ देखील चालू असणार आहे. तसंच सर्वांचं घर आज खूप जास्त प्रसन्न आणि खूप छान असं आनंदी देखील असणार आहे, कारण आजचा शेवटचा गुरुवार. तर उद्यापनची तयारी खूप उत्साहाने आणि आनंदाने सर्वच ताई करणार आहेत. तर चला, आजचा आपला व्हिडिओ तोच असणार आहे. आणि आज मी रोजपेक्षा खूप जास्त लवकर उठलेली आहे, कारण मी ज्ञानेश्वरीचं पारायण देखील लावलेलं होतं 7 दिवस. तर त्याचा देखील आजचा शेवटचा दिवस होता, तर ते देखील आपल्याला संपन्न करायचं होतं. तर तुम्ही पाहू शकता, इथं मी सकाळी लवकर आवरून वगैरे आपली बसलेली आहे ज्ञानेश्वरीचं शेवटचा पाठ करण्यासाठी. तर चालू आहे माझं वाचन वगैरे चालू आहे. मम्मीची देवपूजा वगैरे देखील झाली होती आणि देवपूजा वगैरे एकदा झाली की वातावरण घरातलं खूप जास्त प्रसन्न होतं आणि सकाळ सकाळी कोणतंही काम केलं की ते छान होतं, फास्ट होतं आणि एक मनाला फ्रेश वाटतं आणि खूप जास्त पॉझिटिव्ह थिंकिंगने देखील होतं आणि पॉझिटिव्ह देखील आपण दिवसभर राहत असतो. तर चला, माझं इथं वाचन चालू आहे आणि हे वाचन झाल्याच्या नंतर आपण पुढच्या तयारीला लागणार आहोत. तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा, खूप जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपले अजून देखील खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत, तर चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला, वाचन वगैरे झालेलं आहे. त्यानंतर मी पहिले क्रियांशला स्कूलमधून घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर आपण पूजा वगैरे मांडणार आहोत. हळदीचं जे लेपन आहे ते सकाळी मी लवकर उठलेली होती, तुम्हाला बोलले, त्यामुळे ते तेव्हा केलेलं नाही आहे. तर आता पूजा वगैरे मांडायची त्याच्या आधी आपण हळदीचं लेपन देखील केलेलं आहे. छान अशी रांगोळी काढलेली आहे, म्हणजे आपण उंबरट्याची देखील पूजा वगैरे करून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या दारामध्ये लक्ष्मी आल्यावरती तिला प्रसन्न आणि छान वाटावं आणि तिने आपल्या घरामध्ये छान असं प्रवेश करावा म्हणून. तर चला, त्यानंतर छान अशी इथं पूजा देखील मी मांडायला सुरुवात केलेली आहे. तोपर्यंत वहिनींचा तिकडं किचनमध्ये स्वयंपाक देखील चालू झालेला आहे. तर मी पूजा मांडत होते. तर सर्वात प्रथम आपण इथं चौरंगवरती पूजा मांडणार आहोत. तर खाली मी फरशीवरती स्वस्तिक काढले, कारण कोणतंही छान काम करायचं असेल किंवा कोणतंही देवपूजा वगैरे काही असेल तर आपण स्वस्तिक काढून गणपतीला पूजून ते आपण सुरुवात करत असतो त्यासाठी. तर इथं स्वस्तिक वगैरे काढले, त्यानंतर चौरंग मांडून त्याच्यावरती आपण जी रेग्युलर पूजा करतो तशी आपण पूजा करून घेतलेली आहे. ते एक पीस किंवा तुम्ही वस्त्र देखील म्हणू शकतात. तर आम्ही हे 4 गुरुवारी नवीन पीस आणलेला होता, तोच मांडलेला आहे. ते मांडून त्याच्यावरती आपण रास ठेवलेले आहे तांदळाचे आणि चरीवरती चरवी म्हणजे नॉर्मली तिच्यावरती ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये पैसा, हळदी कुंकू आणि सुपारी असं टाकून आपण आता देवीला साडी घालणार आहोत. आज मी नॉर्मलच साडी वेअर करणार आहे. हा एक छोटासा पीस आहे, त्याचा कलर खूप जास्त छान आहे म्हणून मी आज पीसच घेतलेला साडी वेअर करण्यासाठी. साडी घेतलेली नाही आहे. तर चला, तुम्ही इथं पूजा कशी मांडते ते देखील नक्की पहा आणि आपली पूजा कशी होती ते देखील नक्की पहा. तर चला, छान अशी पटपट आपण पूजा मांडून घेणार आहोत. त्यानंतर पुढची देखील बरेच कामं आहेत. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला, इथं देवीची साडी देखील घालून झालेली आहे. आपण एकदम सोपी आणि साध्या पद्धतीने आज साडी वेअर केलेली आहे. नारळाला देवीचं मुकुट देखील बांधलेलं आहे, जेणेकरून साक्षात आपल्या घरामध्ये देवी आलेली आहे याचं रूप देखील दिसत आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि नॉर्मल त्याच्यावरतून आपण ही साडीची जी आपण प्लेट करून घेतलेल्या होत्या आणि त्या
सर्व मांडलेले आहेत आणि त्याला पिनअप केलेलं आहे नॉर्मल. तर चला, छान अशी साडी वेअर करून झाली आहे. त्यानंतर नागिनीचे पानं वगैरे ठेवणार आहे. त्याच्यावरती आपण 5 फळं या पूजेसाठी कंटिन्यूस म्हणजे शेवटपर्यंत हवे असतात, तर ते आहे. तर ते 5 फळं आपण ठेवून घेणार आहोत. त्यानंतर हळकुंड वगैरे, सुपारी, खोबरं ते जे आहे ते देखील 5 गोष्टी ठेवून घेणार आहोत आणि छान अशी पूजा वगैरे करून घेणार आहे. त्यानंतर महालक्ष्मी देवीला जास्वंदीचं फूल खूप जास्त आवडतं, त्यामुळे ते देखील आवर्जून आपण तिथे ठेवलेलं आहे. त्यानंतरून आपण जे उद्यापनासाठी पुस्तकं, केळी वगैरे आणलेले आहे ते देखील आपण तिथे मांडलेलं आहे, का जेणेकरून त्याची देखील आत्ता सध्या पूजा व्हावी आणि नंतर आपण ते मुलींना वाटणार आहोत, त्यासाठी ते पण पूजेला तिथेच ठेवून दिलेलं आहे. तर चला, छान अशी आपण पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि आज मी सोप्या पद्धतीने रांगोळी काढलेली आहे. म्हणजे रांगोळीचा कमीत कमी उपयोग केलेला आहे आणि जे आपण हळदीचं लेपन केलेलं आहे त्याने तुम्ही फक्त 4 बोटं लाईनशीर मारले की खूप सुंदर अशी आपली हळदीच्या लेपनची रांगोळी इथे दिसत आहे. तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यावरती नॉर्मल रांगोळीने डिझाईन बनवलेली आहे. त्यानंतर चला, स्वयंपाक वगैरे झालेला आहे, पूजा मांडून झाली होती, सर्व झालेलं आहे. मुली क्लासवरून आल्याच्या नंतर आपण लगेच त्यांना जेवणासाठी बोलवलेलं होतं. तर इथं छान असे मुलींचे पाय वगैरे धुवून घेतलेले आहेत, त्यांना हळदी कुंकू लावलेलं आहे आणि त्यांची पूजा करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूजा देखील कशी झाली ते देखील नक्की सांगा. त्यानंतर मी देखील हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे, नमस्कार केलेला आहे आणि आपण जेवणामध्ये खीर, बटाट्याची भाजी, पुरी, मेथीची भाजी, डाळ भात असं सर्व बनवलेलं आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या खूप जास्त. बाय बाय.